तुम्ही कधी विचार केला आहे का की हे MotoGP रायडर्स जेव्हा कॉर्नर सेंटर करतात तेव्हा असा आवाज काय येतो? तर हे आहे इंजिन ब्रेकिंग. वेलकम टू रायडोलॉजी. जेव्हा तुम्ही बाईकचं थ्रॉटल रिलीज करता आणि एक गिअर डाऊन करता तेव्हा जो इंजिन कंप्रेशनमुळे जो रेजिस्ट्रेशन मिळतो तोच आहे इंजिन ब्रेकिंग. इंजिन ब्रेकिंग काय हे तर समजलं, बट ते यूज कसं करायचं बघूया. जर समजा तुमच्या समोर एक ट्रॅफिक आहे आता, तर तुम्हाला गाडी स्लो करायची आहे. सिम्पली क्लच प्लेस करा, एक गिअर डाऊन करा आणि स्लोली क्लच रिलीज करा. अकॉर्डिंग टू युअर स्पीड तुम्ही तुमचा गिअर डाऊन शिफ्ट करू शकता. बट एवढं लक्षात ठेवा की जर तुम्ही जोरात क्लच सोडतायत तर तुमचा व्हील लॉक होण्याचे चान्सेस खूप आहेत. बेसिकली प्रत्येक गिअरचा एक सर्टन स्पीड असतो, तर तो स्पीड मॅच करण्यासाठी आपल्याला RPM मॅच करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही गिअर डाऊन करता तेव्हा हे लक्षात ठेवा की तुमचा RPM सुद्धा मॅच झाला पाहिजे. आणि तुम्हाला गिअर डाऊन करताना फक्त एक ब्लिप द्यायचा आहे ॲक्सिलेटरला, त्यालाच रेव्ह मॅचिंग पण म्हणतो. फक्त एवढं लक्षात ठेवा की पॅनिक सिच्युएशनमध्ये तुम्ही तुमचे पूर्ण ब्रेक्स यूज करा, कारण आपले ब्रेक्स खूप स्ट्रॉंग आहेत गाडी थांबवण्यासाठी. जेव्हा तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी कॉम्बिनेशनमध्ये यूज कराल तर तुमचं ब्रेकिंग खूप इफेक्टिव्ह होईल आणि शॉपिंग डिस्टन्स खूप कमी होईल. खूप सारे मिथ असतात की इंजिन ब्रेकिंगने इंजिनवरती स्ट्रेस येतो, इंजिन खराब होतं, बट तसं काहीच नाही आहे. जर तुमची टेक्निक परफेक्ट आहे तर इंजिनला काहीच प्रॉब्लेम होत नाही. उलट तुमचे ब्रेक पॅड्स वोर्न आउट होण्यापेक्षा वाचतात.